नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. बघा, आज आपण बघणार आहोत की कंबाईनच्या दृष्टीने 2024 ला जी एक्झाम होणार आहे कंबाईनची, त्याच्या दृष्टीने मॅथ्स अँड रिझनिंग, गणित आणि बुद्धिमत्ता किती महत्वाचा रोल प्ले करू शकतो. ठीक आहे, तुमचा स्कोअर हायर लेवलला घेऊन जाण्यासाठी. ठीक आहे, हे आपण बघू आणि कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये प्रयत्न करणार आपल्याला प्रयत्न करता येईल, त्या दृष्टीने आपण काय गोष्टी बघू. ठीक आहे, चला मग सगळ्यात पहिले स्टार्ट करू की बघा, मॅथ्स अँड रिझनिंगचं सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ही त्याचं वेटेज वाढलेलं आहे मॅथ्स अँड रिझनिंगचं. ठीक आहे, अंक गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथ्स अँड रिझनिंग जवळजवळ जर बघितलं आपण तर 20 प्रश्न विचारले जातात. आता मागच्या वर्षी 20 प्रश्न विचारले गेले होते, यावेळेस तरी त्याच्या अगोदर 15 विचारले जायचे, म्हणजे 20 प्रश्न. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती महत्वाचा रोल प्ले करणार आहे. ज्याचं मॅथ्स अँड रिझनिंग चांगलं असेल, ऑफकोर्स त्याचा कट ऑफ क्लिअर होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हा किती महत्वाचं आहे. आता मग आपण मॅथ्स अँड रिझनिंगची आपली स्ट्रॅटेजी काय असायला हवी ऍक्च्युअली, म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंगचा आपल्याला कंबाईनची जी एक्झाम आहे, ठीक आहे, त्याच्या दृष्टीने आपण स्ट्रॅटेजी आपली ऍक्च्युअल मध्ये काय असायला हवी आपण ते बघणार आहोत. ठीक आहे, बघा, आता जर आपण विचार केला, कंबाईनची एक्झाम असते 1 तास. ठीक आहे, आपल्याजवळ 1 तास वेळ असतो एक्झाम सेंटरमध्ये. ठीक आहे, 1 तासाच्या वेळेस आपल्याला सगळे सब्जेक्ट बघावे लागतात. जसं की आपण बघू, त्याच्यात आपण इतिहास, राज्यशास्त्र, सायन्स, इकॉनॉमिक्स, भूगोल आणि करंट, या सगळे सब्जेक्ट आपल्याला एका तासात आपल्याला आपण जितका अभ्यास केलेला आहे वर्षभरात तितकं मॅनेज करावं लागतं. ठीक आहे, आणि त्याच्यावर जाऊन आपल्याला मॅथ्स अँड रिझनिंगचे पण क्वेश्चन मॅनेज करायचे त्याच्याबरोबरच. म्हणजे आपल्याला त्या एका तासात आपल्याला किती गोष्टी आठवायचे, म्हणजे आपल्याजवळ आपल्याला ती आपली टेंडन्सी कशी असेल मॅथ्स अँड रिझनिंग सोडवण्याची, आपण ते नीट विचार करायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅथ्स अँड रिझनिंग आपला पेपर असतो एका तासाचा. तर मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये पेपर सेट करताना पण क्वेश्चन अशाच प्रकारे सेट केले जातात की आपण त्या कमीत कमी त्या वेळेत आपण सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे सेटर पण असेच सेट करतो, बऱ्यापैकी क्वेश्चन असे सेट केले जातात की ते त्या वेळेत सॉल्व्ह केले जातात. ठीक आहे, मॅथ्स अँड रिझनिंगचे असेच क्वेश्चन सेट केले जातात. ठीक आहे, पण जरी ते इझी असले तरी पण त्यावेळेस आपल्याला इथं गडबड होते. ठीक आहे, मग ही गडबड टाळण्यासाठी आपल्याला जवळजवळ माझा अंदाजे आपण सांगू शकतो की एका क्वेश्चनला 0.5 सेकंडच्या पेक्षा थोडा कमी वेळ आपण समजू शकतो. ठीक आहे, जर आपल्याला सगळंच मॅनेज करायचं म्हटलं तर. ठीक आहे, मॅथ्स अँड रिझनिंगचा क्वेश्चन जरी धरला तरी मग आपल्याला मॅथ्स अँड रिझनिंग सुद्धा मॅनेज करायचे इतक्या फ्लो मध्ये बाकीच्या सब्जेक्ट सोबत. त्या मग आपली टेंडन्सी कशी असेल, आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतील त्याच्या अगोदर की आपण लवकरात लवकर हे बघा. मॅथ्स अँड रिझनिंग भरपूर जणांना अवघड जातं, काही काहींना सोपं जातं. ज्यांना सोपं जातं ते चांगले कट ऑफ क्लिअर करू शकतात. ठीक आहे, मग त्याच्यासाठी काय आपण करायला पाहिजे हे बघ. सगळ्यात पहिले आपली आपण म्हणतो की पीवायक्यू आपले नीट व्हायला पाहिजे. ठीक आहे, पीवायक्यू सोबत आपली पीवायक्यू जे आले ते जेव्हा एखादा क्वेश्चन असेल तो नॉर्मल वेने कसा सॉल्व्ह करता येईल, म्हणजे स्टेप बाय स्टेप मेथड, त्या मेथडने पण आपल्याला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. नंतर आपल्याला शॉर्ट ट्रिक पण माहिती पाहिजे. ठीक आहे, आणि आपल्याला त्याची प्रॅक्टिस पण असायला हवी. ठीक आहे, कोणते प्रॅक्टिस फार महत्वाचा फॅक्टर आहे. ठीक आहे, तोपर्यंत प्रॅक्टिस नाही मॅथ्स अँड रिझनिंगची तोपर्यंत तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिस हा फार महत्वाचा रोल आहे. ठीक आहे, आपल्याला एखादा क्वेश्चन आहे, सपोज टाइम अँड डिस्टन्स, टाइम अँड वर्कचा, तो क्वेश्चन आपल्याला जी रेग्युलर मेथड आहे त्या मेथडने पण सॉल्व्ह करता यायला पाहिजे, आणि जे ट्रिक वापरतात त्याच्याने पण सॉल्व्ह करता येईल. म्हणजे परीक्षेत लवकरात लवकर जे आठवेल तेच आपण यूज करू शकू. ठीक आहे, आणि प्रॅक्टिस तर महत्वाची, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ऑप्शन सोबत प्ले करता यायला पाहिजे. म्हणजे प्ले विथ ऑप्शन हा फार महत्वाचा रोल प्ले करतो. ठीक आहे, हे ज्याला जमलं त्याने त्याचा स्कोर चांगला झाला समजून घ्यायचा. ठीक आहे, मग आता आपल्याला प्ले विथ ऑप्शन साठी आपण ऑप्शन सोबत केव्हा करू शकतो, आपण एलिमिनेशन टेक्निक केव्हा खेळू शकतो.
या सगळ्या गोष्टी जेव्हा आपली काय असेल प्रॅक्टिस असेल तेव्हा, ठीक आहे. आणि प्रॅक्टिस आपण प्रॅक्टिस नुसतं चालणार नाही, आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्स पण वापरावे लागतील आपण. आणि बघा कंबाईन, मी तुम्हाला पहिले सांगितलं कंबाईनचा एक्झामला आपल्या जवळ किती वेळ असतो एका क्वेश्चनला, जरी मॅथ्स अँड रिझनिंग 0.5 सेकंडच्या पण कमी असतो, ठीक आहे. मग सेटर पण असेच क्वेश्चन सेट करेल की त्यावेळेस त्या वेळेच्या आत ते आपल्याकडून सॉल्व्ह व्हायला पाहिजे. बऱ्यापैकी क्वेश्चन असे सेट केले जातात, ठीक आहे. मग त्याला काय की बऱ्यापैकी मी तुम्हाला दाखवून दिली कंबाईनच्या एक्झामला बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी जरी नाही माहित असेल तरी काही काही ट्रिक लावून पण तुम्ही ते क्वेश्चनच्या मॅक्झिमम आन्सरच्या जाण्याचा प्रयत्न करू शकतात, ठीक आहे. मी तुम्हाला आपण ते बघणारच आपण जेव्हा प्रॅक्टिस करू ना, कशा प्रकारे जर एखादी गोष्ट जरी माहित नसेल, आपण वाचली नसेल, पण तरी आपण ट्रिक लावून तिच्या जास्तीत जास्त उत्तराच्या जवळ कसं पोहोचू शकतो हे पण आपल्याला माहिती पाहिजे, ठीक आहे. नुसतं वाचून 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 चालणार नाही, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे ट्रिक्स पण वापरता यायला पाहिजे, लॉजिक लावता यायला पाहिजे, ठीक आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं लॉजिक बघा. आणि रिस्क फॅक्टर पण असतो की कोणी कधी रिस्क घ्यायची. सपोज एखाद्याला वाटेल की मी ह्या प्रश्नाला रिस्क घेऊ शकतो, तेच दुसऱ्या म्हणजे प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असते. कोणी कोणत्या प्रश्नाला रिस्क घ्यायची हा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, त्याने किती अटेम्प्ट केला, कोणाचं कसं, ठीक आहे. त्याच्यात नाही जाणार मी. पण बघा आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो बघा. कंबाईनचे क्वेश्चन, आता हा जो एक क्वेश्चन आहे नीट ऑब्झर्व करा. हा बघून एखादा डायरेक्ट घाबरून जाईल किती मोठा क्वेश्चन आहे, पण याच्यात ऍक्च्युअली काहीच लॉजिक नाही. बघा मी तुम्हाला पहिले सांगितलं कंबाईनला क्वेश्चन असेच विचारले जातात, कंबाईनला क्वेश्चन हे असेच विचारले जातात जे त्यावेळेस सॉल्व्ह केले जातील बऱ्यापैकी. आता बघा हा मोठा प्रश्न बघून काय वाटेल बाबा, कोणी एकदम 5-10 मिनिटं घालून देईल. 5-10 मिनिटं जर गेले तर मग तुमचा पूर्ण पेपरच गेला, तो मेरिटमध्ये कधीच येणार नाही. जर अशा प्रश्नाला जर तो 5-10 मिनिट वेळ गेला, ठीक आहे. मग बघा प्रश्न काय विचारला, जीच्या उजवीकडे कोण आहे. बघा जीच्या उजवीकडे कोण आहे, मग तो काय त्याने काय बघितलं असतं एखाद्याने जी, ठीक आहे. त्याने काय दिलं, जी हा ई आणि एफच्या मध्ये आहे, जी हा ई आणि एफच्या मध्ये आहे. मग जीच्या उजवीकडे बरोबर एफच येईल ना, एफ. डी येणार आहे का, सी येणार आहे का, येणार आहे का, संपला विषय. जास्त कोणी काही काही जणांनी पूर्ण अशी डायग्राम काढली असेल, इतके करायची काही आवश्यकता आहे का. मी तुम्हाला तेच सांगतोय, परीक्षेत क्वेश्चन पण अशाच प्रकारे फ्रेम केले जातील की त्यावेळेस आपण सॉल्व्ह करू शकू, ठीक आहे. काही काही लोक एकदम काही काहींना वाटतं एकदम टफ क्वेश्चन आला, नाही असं नाही. सेटरला पण माहिती की ज्याच्याकडे लॉजिक आहे ना तो पटकन सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे. सेटर पण हुशार असतो की त्याने कसे क्वेश्चन फ्रेम केले, ठीक आहे. आता अजून एक तुम्हाला दुसरा क्वेश्चन सांगतो बघा. आता काही काही लोक आता याला शॉर्ट मध्ये कसं सॉल्व्ह करायचं बघा. मी तुम्हाला पहिले सांगितलं ऑप्शन सोबत खेळता यायला पाहिजे. बघा सगळ्यात पहिले ऑप्शन बघून घ्या. 100 आहे, 1 आहे, 10 आहे आणि 1/100 आहे. म्हणजे जे ऑप्शन आपल्याला दिसतं ना ते फार दूरचे, म्हणजे 100, 99, 98, 97 असे नाही, जवळजवळचे नाही, म्हणजे एकदम दूरचे ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. 100 आहे, 1 आहे, 10 आहे, 100 आहे, ठीक आहे. मग त्याच्यामुळे मग आपल्याला रिस्क, आता बघा मग आता हा क्वेश्चन आपण कसं सॉल्व्ह करू. 3.70 स्क्वेअर करत बसू का आपण, नाही. किंवा 0.101 स्क्वेअर करत बसू का आपण, बिलकुल काही आवश्यकता नाही, ठीक आहे. आपण काय एखादा हुशार राहिला असता त्याने कसं सॉल्व्ह केला असता. 3.07 स्क्वेअर आहे, त्याला फक्त आपण 3 स्क्वेअर लिहिला असता, ठीक आहे. कारण की आपल्याला ऑप्शन मध्ये जे उत्तर दिले ते एकदम दूरचे दिले, म्हणजे आपल्याला जास्त एकदम आपण जितक्या जास्त चान्स घेऊ शकतो अप्रॉक्सिमेशनचा अंदाजाचा तितका जास्त आपण घ्यायला पाहिजे, ठीक आहे. याचा तर आपण बिलकुल बी काढणार नाही, काहीच गरज नाही. 0 म्हणजे एकदम छोटी व्हॅल्यू असेल, निग्लिजिबल असेल, आपण तिला इग्नोर करू शकतो. इतकी छोटी व्हॅल्यू असेल तिचं काही ऍडिशन मध्ये इम्पॅक्ट पण पडणार नाही, ठीक आहे. आता या 0.3 आणि हा 0.00 आहे, ठीक आहे. 0.00 मध्ये याला पण आपण निग्लेक्ट करायला पाहिजे आणि याला फक्त आपण 0.3 स्क्वेअर बस इतकं जरी केलं. बघा 9 डिवाइड बाय किती 0.09 किती झाले 900 डिवाइड बाय 9, काय उत्तर येईल आपलं 100. आलं. ठीक आहे. आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. किती मिनिटं लागले, जवळजवळ पॉईंट मी तुम्हाला बोललो ना 0.5 सेकंड पेक्षा पण आपल्याला काय कमी वेळ असतो, 0.5 सेकंड पेक्षा पण कमी वेळ असतो. आणि हे कमीत कमी आपण काही जणांनी तर पेन पेपर पण उचलण्याची गरज नाही. काही जण ज्यांची प्रॅक्टिस झाली नाही तोंडी पण सॉल्व्ह करू शकतात, ठीक आहे. जर एखाद्याला ज्याला माहित नसेल तो पूर्ण स्क्वेअर काढेल, याचा पण काढेल, याचा पण काढेल, याचा पण काढेल, त्याचे 10-15 मिनिटं याच्यात निघून जाईल, तर तो कधी एक्झाम क्रॅक करेल. त्याच्यामुळे नुसतं अभ्यास करून चालणार नाही, तर आपल्याला अशा ट्रिक्स पण वापरता यायला पाहिजे, ठीक आहे. मग त्याचा पण आपला अभ्यास व्हायला पाहिजे, ठीक आहे. मग आता आपण पुढे बघणारच आहोत. मी सेशन घेत जाईल की कशा प्रकारे आपण इझी ट्रिक्स वापरू शकू, कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त स्कोर मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये करू शकू. त्याच्यामुळे हा सब्जेक्ट गेम चेंजर होऊ शकेल. या सब्जेक्ट मध्ये ज्याला चांगले मार्क्स मिळतील ना तो
बऱ्यापैकी जास्त चान्सेस आहे की तो प्रिलिम्स कट ऑफ क्लिअर करून देईल. ठीक आहे, चला मग आजसाठी इथं सांगू. फक्त एवढं सांगायचं होतं की मॅथ्स अँड रिझनिंगचे आपल्याला ट्रिक्स अँड टेक्निक्स कशा वापरून आपण जास्तीत जास्त स्कोर आणू शकू. ठीक आहे, आणि आपण पुढे येणारे क्वेश्चन बघू आणि त्याच्या ट्रिक्स पण प्रत्येक क्वेश्चनला वेगळी कसे वापरतील, कोणत्या क्वेश्चनसाठी ट्रिक्स यूज करू शकतो ते पण आपण बघू. ठीक आहे, आजसाठी येतच थांबू. धन्यवाद.